36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय. दिनांक 29 मे 2026ला काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आणि वाढत्या महागाईच्या व नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ शेकडो कार्यकर्ते चांदूर बाजार तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने सदस्य निदर्शने करण्यात आली आहे. यामध्ये शासनाच्या नाकर्तेपणाच्या धोरणाचा निषेध सिद्ध करण्यात आला आहे. शासनाने तात्काळ पेट्रोल डिझेलचे दर कमी करावे व नीट पेपर प्रकरणी दोषींना तात्काळ पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या सर्व मागणीच्या अनुषंगानं आज हा निषेध मोर्चा चांदूर बाजारमध्ये काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सामान्य नागरिक सुद्धा उपस्थित होते. काँग्रेसच्या वतीने शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. रोष व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. तर काँग्रेस कमिटीचे ज्या ठिकाणी काही सदस्य आहेत त्यांच्याशी आपण या विषयावर बातचीत करूया. नमस्कार सर, मला एक सांगा की आपण जो या ठिकाणी रोष व्यक्त करतायत की पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आपला रोष आहे, शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात आहे, असे कुठले मुद्दे घेऊन या ठिकाणी आज या आपल्या तहसील कार्यालयाला आपण मोर्चा आणलेला आहे? हे बघा, निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षानं जो निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्याच्यामध्ये प्रामुख्याने महागाई नियंत्रणात आणू हा त्यांचा पहिला उद्देश होता. त्याच्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफी करू हा देखील त्यांचा उद्देश होता. बेरोजगारांना रोजगार मिळवून देऊ हा देखील त्यांचा उद्देश होता. आणि महागाई होऊ देणार नाही हा प्रामुख्याने असे प्रलोभन देऊन त्यांनी निवडणूक जिंकली. आता बघा, पेट्रोलचे आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. हे एवढंच नाही, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे होऊन राहिलेलं आहे. ज्या वेळेला अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी उडाली त्यावेळेस कारण नसताना या देशातल्या केंद्र सरकारनं अमेरिकेच्या धोरणाशी सहमती दर्शवली आणि अमेरिकेसोबत स्वतः जोडणी केली. देशाच्या पंतप्रधानांचा हा उद्देश नव्हता. निवडणुकीच्या दरम्यान हेच पंतप्रधान अमेरिकेत जाऊन तिथे ओरडले होते की अबकी बार ट्रम्प सरकार. असं आहे, देशातल्या एवढ्या मोठ्या मुरब्बी माणसानं इतर देशात जाऊन अशा प्रकारे तिथला राजकीय हस्तक्षेप करणं हे गेल्या आजपर्यंतच्या 100 वर्षात ज्यांनी कोणी केलं नाही तेवढी मोठी चूक या देशातल्या पंतप्रधानांनी केली. आता हे युद्धाची जी ठिणगी झाली किंवा युद्ध चालू आहे, प्रत्येक वेळेला ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानचा संघर्ष निर्माण झाला ज्या कारणावरून इराणनी भारताला मदत केलेली आहे आणि त्यावेळेस भारताच्या केंद्र सरकारचं प्रामुख्यानं कर्तव्य होतं की या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे इराणला मदत केलं. पण यांनी मदत केलं नाही, अमेरिकेचं शेपूट धरलं आणि आज ही परिस्थिती भारतावर जी उद्भवली, तुमच्या होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये भारताचे जहाज देखील पलटवण्यात आले. आंतरराष्ट्रीय संबंध जे अतिशय चुकीचे अवलंबल्या गेलं. आज पहा ना, भारताच्या सगळ्या सीमावर्ती मध्ये देश असुरक्षित आहे. कुठंच कोण्याच देशासोबत भारताचे संबंध चांगले राहिलेले नाही. ही पंतप्रधान आणि या केंद्र सरकारची नीती अतिशय अयोग्य आहे. त्या अयोग्य नीतीमुळे डिझेल आणि पेट्रोलचे भाव गगनाला वाढलेले आहेत. तुम्ही लक्षात घ्या, पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे 200ला फार कमी दिवसात जाणार आहे. म्हणजे आहे ही परिस्थिती निर्माण होणार आहे या देशामध्ये. आणि महागाईचा उच्चांक, महागाई अशा स्थळाला जाणार आहे की सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल होणार आहे. तुम्ही आता एक पेपर पहा 2026चा मध्ये फक्त 217 लोकांनी 40% भारताची संपत्ती व्यापलेली आहे. श्रीमंत अधिक गर्भश्रीमंत होऊन राहिलेला आहे आणि मध्यमवर्गीय आणि गरीबाहून गरीब होऊन राहिलेला आहे.
ही परिस्थिती गेल्या 10 वर्षात या केंद्र सरकारमुळे ओढवल्या गेलेली आहे. दुसरं महत्वाची बाब, भारतामध्ये 2 लाख विद्यार्थी जे नीटच्या परीक्षेला बसलेले होते, शोधून काढा. पेपर फुटी प्रकरणामध्ये हा नीटचा पेपर कोणाच्या मुळे खऱ्या अर्थानं फोडला गेला? हे मोठे गावकर कोण आहे? ती मनीषा काय आडनाव आहे तिचं, ती जी नीट पेपरच्या सिलेक्शन कमिटीमध्ये होती, तिने हा पेपर फोडला. आणि याचे लागे धोरे संपूर्ण राजस्थान पासून महाराष्ट्रापासून जर तुम्ही पाहिले ना, तर हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते. ते राजस्थान मधले ते एक कोणी कार्यकर्ता आहे, तो तिच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्याचा फोटो, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये जे जे प्रमुख लोक आहेत त्यांच्यासोबत त्याचा फोटो. ही सर्व मंडळी या पेपर फुटीमध्ये खऱ्या अर्थानं जर कोणी जबाबदार असेल तर याचा केंद्रबिंदूच भारतीय जनता पार्टी आहे, ज्यांनी 2 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य या देशातल्या धोक्यात आणलं. आजच्या पेपरमध्ये आलेला आहे, नीटच्या पेपर 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आणलेलं आहे. आजच्या पेपरमध्ये आलेला आहे, नीट परीक्षा पुढे ढकलल्या गेली. पूर्ण अभ्यास झालेला एक विद्यार्थी आहे, त्यांनी आत्महत्या केली नैराश्य आल्यामुळे. शेवटी बाहेरगावी गरिबांचे मुलं राहतात, क्लासेस अटेंड करतात, मूलमजुरी करणाऱ्यांचे काही मुलं बाहेरगावी असतात. 2-2 महिने परीक्षा लांबल्या गेली. कशाच्या भरोश्यावर तक धरणार आहे? त्यांचे वडील किती पैसे पाठवणार आहे? आर्थिक संपन्नता असलेले लोक काही करू शकतील, पण जे मध्यमवर्गीय जे सामान्य आहेत, कोण्या परिस्थितीत ते जगतील? आणि या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफी जाहीर झाली, परंतु त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. त्याचा देखील या ठिकाणी निषेध आहे. वाढत्या महागाईचा निषेध आहे. पेट्रोल डिझेल वाढ याचा तर प्रामुख्याने निषेध आहे. आणि या सर्व गोष्टीसाठी केंद्र सरकार जबाबदार आहे. म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार हे संपूर्ण भारतभर हे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. आमचे जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, जिल्हाध्यक्ष बबलू भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व तालुक्यातली मंडळी या ठिकाणी एकत्र आलेली आहेत. आणि उद्देश हाच आहे की ही महागाई नियंत्रणात आली तरच सामान्य माणसाला जगणं कुठंतरी सोयीस्कर होईल. नाही तर शेतकरी आत्महत्या जशा होऊन राहिल्यात तशा आता पुढे विद्यार्थी आत्महत्या व्हायला सुरुवात होईल. ही धोक्याची सूचना या ठिकाणी मी तुम्हाला देऊन राहिलो. शासनाच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे या ठिकाणी नीट पेपर फुटला गेला, शेतकऱ्याची कर्जमाफी अजून झाली नाही, अशा विविध मुद्द्याला घेऊन, आता वाढती पेट्रोल डिझेल महागाई या सर्व मुद्द्याला घेऊन या ठिकाणी काँग्रेस कमिटीच्या वतीनं हा या ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आलाय. कॅमेरामॅन शुभम गोहोत्रेसह मी दिनेश गोहोत्रे, G9 मराठी. धन्यवाद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी दिनेश गोहोत्रे, चांदूर बाजार.